नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओचा विषय असा आहे की मी आज एक खूप सुंदरसा अनुभव घेऊन आली आहे. हा अनुभव आहे पुण्यातल्या डॉक्टर देवयानी भांगेताई यांचा. तर आपण ऐकूया त्यांच्या शब्दात. मी राहणार पुण्यातली. दिवाळीपासून माझ्या घरात खूप संकट येत होते. घरात पैशांची खूप चणचण भासत होती. घरात स्वतःचा बिझनेस असताना तरी पैशांची कमी होती. या महिन्यात इगतपुरीच्या आरतीताईंना मी कॉल केला. त्या माझ्यासाठी अनोळखी होत्या, पण महाराजांमुळे आमची ओळख झाली. माझ्या माहेरी महाराजांची खूप सेवा करत असत, पण लग्न झाल्यावर सासरी देवांचे जास्त कोणी करत नव्हते. एके दिवशी आरतीताईंना मी कॉल केला व त्यांना बोलले की मला मल्हारी सप्तशतीचे पुस्तक हवे आहे. तर त्या त्यांच्या मामांजवळ पुस्तक द्यायला तयार झाल्या. त्यांचे मामा माझ्या मिस्टरांच्या ओळखीचे होते. त्या मामांमुळे आमची ओळख झाली. एके दिवशी मी ताईंना परत कॉल केला आणि घरातली सर्व हकीकत सांगितली. त्या मला बोलल्या, जनकल्याण योजनेचा फॉर्म भरा, तुमचे सर्व संकट दूर होतील. मी माझ्या मिस्टरांना बोलले की मला फॉर्म भरायचा आहे, तर मी भरू का? त्यांना ह्या गोष्टींवर विश्वास नव्हता. रोज मी ताईंना कॉल करायचे आणि सांगायचे, काय करू, ते तर नाहीच म्हणतात. मग त्या मला बोलल्या की तुम्ही महाराजांना सांगा आणि माझ्या नवऱ्याला हो म्हणायला. तर मी सध्या प्रेग्नंट आहे. मला 4 दिवसांपूर्वी खूप ऍसिडिटी झाली. मला दूध प्यायची इच्छा झाली, पण नवऱ्याजवळ साधे 10 रुपये नव्हते. ज्या नवऱ्याचा बिझनेस लाखो रुपयांशिवाय होत नसे, त्यांच्याकडे आज 10 रुपये देखील नव्हते. मला खूप रडायला येत होते. मी महाराजांचे नाव घेऊन घेऊन दिवसभर रात्रभर रडत बसले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी माझा नवरा, जो एके वेळी लोकांना व्याजाने पैसे देत होता, त्यांच्यावर दुसऱ्याकडून व्याजाने पैसे घ्यायची वेळ आली. मी अजूनच भांडण करायला लागले आणि खूप रडले. माझे सतत 4-5 दिवस रडण्यातच गेले. तसे तर दिवाळीपासूनच आमची परिस्थिती विकट झाली होती. दुसऱ्या दिवशी मी दुपारी थोडा वेळ आराम करून म्हणून झोपले, पण काही झोप लागली नव्हती. मग मी आरतीताईंना कॉल केला आणि परत विचारले, काय करू? त्या मला बोलल्या की लांगुला स्तोत्र वाचा, समस्या दूर होतील. कॉल ठेवला आणि झोपी गेले. माझ्या नवऱ्याचा मला कॉल आला आणि बोलले की तुझ्या अकाउंटमध्ये मी 1500 रुपये सेंड केले आहे. मी खूप खुश झाले, पण माझ्या इथे स्वयंपाक करायला बाई येते, तिची पेमेंट द्यायची म्हणून मी ATM ला गेले. परंतु त्यांचा कॉल आला की पैसे काढू नको. मग मी घरी आले. त्यांनी माझ्याकडून पैसे परत घेतले आणि बोलले की आता इतकेच पैसे आहे. ते पण खूप टेन्शनमध्ये होते. त्यांच्याकडे थोड्या वेळात परत 1500 रुपये आले. मग मी त्यांना बोलले, मला फॉर्म भरू द्या. ते फॉर्म भरायला हो बोलले. मग मी दुसऱ्या दिवशी फॉर्म भरला. ताईंनी मला सांगितल्याप्रमाणे मी काल संध्याकाळी स्तोत्र वाचत होते आणि असा दिवस माझ्या जीवनात आला की खरोखर वेळ आणि काळ दोघेही देवाने बदलून टाकले. मी स्तोत्र वाचत असताना माझे मिस्टर घरी आले आणि त्यांचा कॉल चालू होता. त्यांना पुण्याच्या प्रदेश अध्यक्षांनी कॉल केला होता आणि सांगितले की तुम्हाला पुणे जिल्ह्याचे सरचिटणीसपदी निवड केली आहे. मला यातले काहीच माहीत नव्हते. पूजा केली आणि रूम मध्ये आले आणि ते खूप खुश होते. त्यांनी मला सांगितले आणि मी खूप खुश झाले. मी लगेच त्यांना बोलले, माझ्या महाराजांमुळेच तुम्हाला हे पद भेटले आहे. आणि असं म्हणून आम्ही जेवण केले आणि थोड्याच वेळात त्यांनी मला धक्का देण्यासारखी आणखी एक गोष्ट सांगितली. आमचे 2 महिन्यांपासून कंपनीकडून 18 लाख रुपये क्लेम येणार होते, पण ते येत नव्हते. आणि एक दिवस आधीच ते बोलले, आता काही क्लेम येणार नाही. आणि आणि मग काल मला ते बोलले, आपले 18 लाख अकाउंटवर जमा झाले आहे. आणि हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. 10 रुपये नव्हते आणि अचानक 18 लाख अकाउंटवर महाराजांनी काय म्हणू समजेना. फॉर्म आदल्या दिवशी भरला आणि दुसऱ्या दिवशी 151 रुपयांचे 18 लाख झाले. हा अविस्मरणीय क्षण माझ्या जीवनात आला. मला मला खूप विश्वास होता महाराजांवर आणि त्यांनी माझे ऐकले. मला काय बोलू आणि काही समजेना. पण खरंच माऊलींची साथ आणि महाराजांचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे
फक्त थोडी परीक्षा घेत असतो देव, पण आपली साथ सोडत नाही. आणि माझी सर्व सेवा महाराजांच्या चरणी. आणि अशीच सर्व भक्तांना महाराजांनी साथ द्यावी आणि सगळ्या सेवेकऱ्यांकडून सेवा घडवून आणावी. आणि ऑनलाईन जनकल्याण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्सला देत आहे आणि त्याचसोबत काही संपर्कासाठी नंबर देखील देत आहे. आणि ज्यांनी अशा प्रकारे ऑनलाईन जनकल्याण योजनेचा फॉर्म भरला नसेल तरी नक्की भरा आणि आपल्या आयुष्याचे सोने करून घ्या. आणि हा अनुभव कसा वाटला तुम्हाला? आणि हा अनुभव सगळ्यांसोबत शेअर करा, कारण कोणीही अशा काही दुःखामध्ये किंवा अडचणीमध्ये असेल तर त्याला एक मदतीचा मार्ग दिसून येईल. तर एवढी मदत मात्र सगळ्यांनी नक्की करा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण छानशा अशा नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.